नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता मी एक बटाट्याचं घरातल्या सर्वांना पुरेल एवढी भाजी बनवणार आहे। आता इथे एकच बटाटा घेतलेला आहे, थोडंसं मध्यम आकाराचं घेतले। आता याचं वरचं साल काढून घ्यायचंय। आता याला धुवून पाण्यामध्ये ठेवायचे, तर बाकीचं साहित्य तयार करूस तर। आता एक इथं टोमॅटो घेतलेला आहे, याच्यामधलं बी काढून टाकणार आहे मी, कारण बी टाकल्यावर आणखीन जास्त आंबूस भाजी होते। यासाठी आवडत असेल तर बी राहिलं तरी काही हरकत नाही। मी इथं अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। आता इथे एक कांदा घेतलेला आहे, एकदम मध्यम आकाराच्या फोडी बनवून घ्यायच्या। तर मी बटाट्याची तर रस्सा भाजी बनवणार आहे, यासाठीचं साहित्य घेतलेलं आहे सर्व। आता ही बटाटी एक आहे ती फोडी बनवून घ्यायच्यात, एकदम बारीक अशा फोडी बनवायच्यात। आता इथं सर्व फोडी करून तयार झालेल्या आहेत। तिथं मी 2-4 काजू घेतलेले आहेत, दालचिनी, मिरी आणि लवंग घेतलेले आहे। तेजपान घ्यायचे, थोडीशी कोथिंबीर घ्यायची, लसूण घेतलेला आहे मी सोलून बाजूला ठेवलेला आहे। आता सुरुवातीला कांदा भाजून घ्यायचा आहे, जास्त पण करपू द्यायचा नाही, मध्यम आकारात मऊ करून घ्यायचा आहे। आता इथं 2-4 लसूण पाकळ्या टाकल्या, त्याच्यामध्ये खिसलेलं खोबरं टाकायचे 1 चमचावर। आता हे छान असं भाजून घ्यायचे। आता इथं 2-4 लवंगा आणि 2-4 मिरी आणि दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे याच्यात, हे पण भाजून घ्यायचे। आता हे सर्व भाजत आलेलं आहे, याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचे। आता हे टोमॅटो मऊ होईपर्यंत असंच मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे। आता मी गॅस बंद केलेला आहे। आता हे भाजलेलं साहित्य काय मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आता ह्याच्यातच काजू पण टाकून घेणार आहे। रस्सा भाजी यामुळे एकदम छान आणि चवदार होते, यासाठी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आता थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरचे देठ टाकलेले आहेत मी काड्या। एकदम बारीक असे पेस्ट बनवायची, बघू शकता। थोडंसं कढीपत्ता टाकायचा याच्यामध्ये आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका। तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, आणि छानशी कमेंट करा। चला रेसिपीकडे वळूया। इथे गॅसवर कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी, आणि याच्यात 2 चमचे तेल टाकायचे। आता इथं अर्धा चमचा मोहरी, जिरे टाकलेले आहेत मी। आता जिरे मोहरी एकदम छान तडतडलेली आहे। आता याच्यात तेजपान टाकून घ्यायचे, आणि आता हे वाटलेलं वाटण आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे। कांदा, टोमॅटो, काजू, खोबरं आणि लसूण याच्यामधलं सगळी पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची, आणि मिक्सरच्या भांड्यात गरम पाणी टाकून ठेवायचे तोपर्यंत। आता इथे बेडगी मिरची पावडर, काळं तिखट टाकलेलं आहे। आता हे छान असं तळून घ्यायचे। घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे याच्यामध्ये, दही पण याच्यामध्ये मसाल्यामध्ये तळून घ्यायचे। आता इथे बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्यात आणि छान असं परतून घ्यायचे। धने जिरे पावडर टाकायचे, आणि गरम मसाला पण टाकलेला आहे याच्यामध्ये। आता हे तेलामध्ये छान असं परतून झालेलं आहे, फोडी पण थोड्याशा मऊ झालेल्या आहेत। चवीनुसार मीठ टाकायचे याच्यामध्ये। आता थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये ही मसाला एकजीव करून छान असं शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवर।
आता हे तेल सुटेपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं गरम पाणी टाकू शकता तुम्ही. मी तर बाजूलाच गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं होतं. आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता पूर्ण मसाला एकदम छान असा शिजलेला आहे. आता इथे मी गरम पाणी टाकणार आहे, जेवढं लागणार आहे एवढं. तर 4 ते 5 माणसासाठी तुम्ही एकदम छान सहज आरामात एका बटाट्याची भाजी बनवू शकता. तर एकदम चवदार आणि टेस्टी अशी भाजी बनते. आता इथं भाजी तयार झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि भाजी तयार झालेली आहे. तर एकदम छान अशी रस्सा भाजी छान तयार झालेली आहे. तर आता याच्यात बटाटा आणखीन थोडासा शिजायचा राहिला होता, मी थोडं गॅस चालू केला आणखीन. आणि आता इथं फोडी शिजून तयार झालेले आहेत. आता मी गॅस बंद करणार आणि लगेचच एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे भाजी. तर बघू शकता एकदम छान अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे. ह्याच्यात मी शेंगदाणा कूट किंवा कोणतंही पीठ टाकलेलं नाही. अशाच पद्धतीने एकदम छान अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.